नमस्कार. शेखर 64च्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेखर 64च्या 2 भागांमध्ये आपण या ना त्या स्वरूपामध्ये काश्मीरच्या संदर्भामध्ये थोडी चर्चा केली. म्हटलं आज त्याची हॅट्रिकच पुरी करू, कारण तसंही आता परीक्षांचा काळ संपत आलाय आणि सुट्यांच्या निमित्तानं या ना त्या काळामध्ये किंवा या ना त्या कारणानं या ना त्या भागामध्ये आपण या ना त्या स्वरूपाचा प्रवास करणार आहोत. आणि मग असा प्रवास करत असताना सहज एकदा माझ्या असं मनामध्ये आलं की अलीकडच्या काळामधलं फार मोठ्या प्रमाणावरती आकर्षक ठरलेलं किंवा अनेकांच्या मॅपवरती तरी निदान बकेट लिस्टमध्ये तरी असणारं स्थान म्हणजे बाली. मी अगदी अलीकडच्या काळामध्ये बालीला जाऊन आलो म्हणूनही असेल, पण बाली आणि काश्मीर याच्यामध्ये मला प्रचंड मोठ्या प्रमाणावरती साम्य आढळतं. असं जेव्हा मी पहिल्यांदा माझ्या घरी म्हटलं तेव्हा माझी गणना कोणत्या दीडशहाण्यांमध्ये किंवा पेडगाववाल्यांमध्ये झाली असेल याची चर्चा करण्याचं किंवा उदाहरण देण्याचं कारण नाही. आणि तशी जर ती गंमत हवीच असेल तर माझ्या काश्मीर या पुस्तकामध्ये बाली आणि काश्मीर नावाचं एक माझं स्वतंत्र प्रकरण आहे. पण खरं सांगू का, थोडं जरा मोकळ्या पद्धतीने विचार केला तर जसं बाली आणि काश्मीरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये फरक आहे हे मी मान्य करतो. बाली आपल्या देशात नाही, काश्मीर आपल्या देशात आहे. बाली हे तशा अर्थी एका वेगळ्या पद्धतीच्या देशामध्ये आणि समुद्रकिनाऱ्यांमधलं आहे. तेवढ्या उंचीवरती किंवा सपाटीवरती काश्मीर नाही याची मला पूर्ण कल्पना आहे. बाली इंडोनेशियात आहे असं सांगावं लागतं, काश्मीर भारताचा भाग आहे असं सांगावं लागत नाही. हे त्याच्यामध्ये फरक जरूर आहेत. पण याच्या थोडं जर पलीकडे गेलं तर बाली आणि काश्मीर याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये साम्यही आहे. आणि म्हणून आजचा शेखर 64चा विषय बाली आणि काश्मीर. काश्मीरशी अशी वेगवेगळ्या पद्धतीनं केलेली तुलना किंवा त्याच्या संबंधातले लेख माझ्या काश्मीर या पुस्तकामध्ये जरूर आहेत. मोरया प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाची 2री आवृत्ती नुकतीच प्रकाशितही झाली आहे. इतक्या थोड्या अवधीत त्याची 2री आवृत्ती प्रकाशित होईल असं खरं सांगतो मला सुद्धा वाटलं नव्हतं. प्रकाशकांना मात्र याची खात्री होती. हा काही आज बाली आणि काश्मीर हा विषय घेण्याचं कारण नाही. पण मी म्हटलं तसं बाली आणि काश्मीर याच्यामधलं मला जाणवलेलं सगळ्यात पहिलं साम्य म्हणजे दोन्हीकडे पिंपळ आणि तुळस याचं केलेलं पूजन. आपण जेव्हा जेव्हा काश्मीरमध्ये फिरतो, मग ते काश्मीर खोरं असू दे किंवा जम्मू परिसर असू दे, तुमच्या असं लक्षात येईल की बहुतांश पिंपळाच्या झाडांना तिथे फार मोठ्या प्रमाणावरती पिवळी वस्त्र, अगदी आपण आपल्याकडे धोतर नेसावं, कद नेसावा, पितांबर नेसावा अशा पद्धतीची पिवळी वस्त्र ही गुंडाळलेली असतात. दर त्रिपुरी पौर्णिमेला पिंपळ पूजन करण्याची जम्मू काश्मीरमध्ये पद्धत आहे. आपल्या पूर्वजांचं स्मरण, आपल्या मुळांचं स्मरण, आपल्या संस्कृतीचं स्मरण असा त्याच्यामधला भाग आहे. विशेषतः त्रिपुरी पौर्णिमेला या पिंपळ पूजनाची फार मोठी प्रथा ही जम्मूमध्ये आहे. हे आठवायचं कारण म्हणजे तुमच्या जर लक्षात आलं असेल तर तुम्ही ज्या ज्या वेळेला बालीमध्ये फिरता त्या वेळेला अगदी सार्वजनिक ठिकाणातल्या, केवळ वैयक्तिक प्रॉपर्टी मधल्या नव्हे, सार्वजनिक ठिकाणामधल्या पिंपळाच्या झाडांना सुद्धा एकतर पिवळं वस्त्र तरी गुंडाळलेलं असतं किंवा काळ्या आणि पांढऱ्या चौकटीचं खूप मोठं वस्त्र ज्याला एक जरतारी बॉर्डर असते हेही गुंडाळलेलं असतं. कदाचित तो देश थोडा वेगळा आहे म्हणून असेल, परंतु बालीमध्ये पिंपळाच्या अशा वस्त्र गुंडाळलेल्या झाडाच्या भोवती उदबत्त्या लावलेल्या नसतात, जम्मू काश्मीरमध्ये लावलेल्या असतात. हा एकमेव फरक. कदाचित असंही असेल की त्या बालीमध्ये सुद्धा लावत असतील, मी पाहिलं त्यावेळेला त्या विझलेल्या असतील. बालीमध्ये हे माझ्या लक्षात यायचं कारण असं की साधारणपणे जम्मूमध्ये एक अशी पद्धत आहे, जम्मू परिसरात एक अशी पद्धत आहे की अशा पद्धतीचं वस्त्र गुंडाळल्यानंतर त्या झाडासमोर एका पिंपळाच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याची परडी करून काही पद्धतीने त्या झाडाची पूजा केली जाते आणि त्याला वाहिलेली फुलं, त्याला दाखवलेला प्रसाद किंवा नैवेद्य हाही त्याच पद्धतीच्या परडीमध्ये असतो. थोडी वेगळी पद्धत या बाबतीत बालीमध्ये आहे. बालीमध्ये वेताची अशी एक परडी केली जाते. त्याच्यामध्ये एक हिरवगार छान सुबक मोठं पान ठेवलं जातं. त्याच्यामध्ये फक्त पिंपळाचंच पान वापरलं जातं असं नाही, काही वेळेला वापरलं जातं, काही वेळेला वेगळी ही पानं असतील.
परंतु बालीमध्ये या वेताच्या परडीमध्ये अशा पद्धतीनं हिरवं पान ठेवल्यानंतर त्याच्यामध्ये 4-5 छोटे छोटे दिवे ठेवले जातात. मध्यभागी आपल्याकडे कणकेचा दिवा केला जातो देवीच्या आरतीला, तशा पद्धतीचा थोडा दिवा असतो. त्या दिव्याच्या बाजूनी पांढरी किंवा रंगीत फुलं आलटून पालटून लावलेली असतात आणि अशा पद्धतीच्या गोष्टी अगदी पार आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या दिंडीपासून अगदी अंतर्भागापर्यंत दिली जातात. सामाजिक ठिकाणी, जिथे सार्वजनिक ठिकाणी जिथे दीपस्तंभ असतात तिथेही अशा पद्धतीच्या परड्या ठेवल्या जातात. आणि मग जर सार्वजनिक ठिकाणी दीपस्तंभावरती अशा परड्या ठेवल्या गेल्या तर त्या एका वेळेला 5 वेगवेगळ्या पद्धतीने किंवा निदान 5च्या संख्येनं अशा ते दिवे ठेवले जातात असंही पाहिलं जातं. एक तर त्या परडीमध्ये 5 दिवे असतात किंवा अशा पद्धतीच्या 5 परड्या असतात आणि त्याला ऑफरिंग असं म्हटलं जातं. आणि ही बाली आणि काश्मीरी संस्कृतीमधलं फार मोठं साम्य आहे. मला माहिती नाही तुमच्यापैकी किती जणांच्या हे लक्षात आलंय. जर येणाऱ्या काळामध्ये बाली आणि काश्मीर कुठेही गेलात तर असं दिसतंय का हे जरूर बघा. दिसलं तरी मला सांगा आणि नाही दिसलं तरी मला सांगा. पण इतकंच बाली आणि काश्मीर मधला ऑफरिंग किंवा पिंपळाची पूजा इतकं साम्य नाहीये. बाली आणि काश्मीर मधलं सगळ्यात महत्वाचं साम्य म्हणजे दोन्ही ठिकाणी असणाऱ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती देवळांची संख्या. फक्त एक फरक आहे, बालीमध्ये ज्या वेळेला तुम्ही पर्यटनासाठी जाता, मग ते वैयक्तिक पातळीवरती असू दे किंवा एखाद्या ट्रॅव्हल कंपनी बरोबर असू दे, बालीमधली देवळं आवर्जून दाखवली जातात. त्या प्रमाणामध्ये जम्मू काश्मीरमध्ये आपण फिरायला जातो, लेह लडाखमध्ये आपण फिरायला जातो, त्यावेळेला इतक्या प्रमाणांवरती आपल्याला हिंदू देवळं दाखवली जात नाहीत. म्हणजे जम्मूला तर देवळांचं शहर म्हटलं जातं. मी 15 वर्षापूर्वी सगळ्यात पहिल्यांदा माझ्या ऑफिसच्या टूरच्या निमित्तानं जेव्हा जम्मूला गेलो होतं त्यावेळेला तिथल्या एका सरकारी अधिकाऱ्यानं मला सांगितलं होतं की छोटी मोठी खाजगी वैयक्तिक सार्वजनिक अशा सगळ्या देवळांची संख्या जर मोजली तर सरकार दरबारी त्याची नोंद आहे अशी सुमारे 65 ते 70 हजार मंदिरं त्या काळात जम्मूमध्ये होती. इतक्या मोठ्या प्रमाणावरती नसली तरी लेह लडाखमध्ये ही देवळं आहेत. परंतु आपण ज्या वेळेला लेह लडाखमध्ये अगदी वीणा आणि केसरी बरोबर जरी बरोबर गेलो, मला टीका नाही करायची, फक्त उदाहरण म्हणून सांगायचंय, तर ज्या प्रमाणावरती आपल्याला बुद्ध मॉनेस्ट्री दाखवल्या जातात त्या प्रमाणावरती आपल्याला लेह लडाख मधली हिंदूंची देवळं दाखवली जात नाहीत. म्हणजे मी ज्या वेळेला वीणा टूर्स बरोबर ती लेह लडाखला गेलो होतो, त्याच्या आधी माझ्या व्यावसायिक भूमिकेमध्ये मी गेलेला होतो, त्यावेळेला त्याला निघताना मी गमतीने म्हटलं तर त्यांनी सांगितलं, आपल्याला सगळ्यांनाच सांगितलं जातं, म्हणजे काय मला एकट्याला नव्हतं सांगितलं, की तुमच्या काही सूचना असतील तर द्या. त्यावेळेला मी त्याला म्हटलं तर की अरे नशीब माझं या 6 दिवसाच्या टूरमध्ये निदान तू आम्हाला पत्थर साहेबा गुरुद्वारामध्ये तरी घेऊन गेलास, बाकी सगळं मॉन्स्ट्रीच होतं. म्हटलं माझा काही त्या धर्माला विरोध नाही, वैर नाही, परंतु म्हणलं अरे या लेह लडाखमध्ये ना हिंदूंचीही काही देवळं आहेत आणि मग अशा ठिकाणी मात्र आपल्याला नेलं जात नाही. म्हणजे जसं लेह लडाखच्या किंवा जम्मूच्या टूरमध्ये गेल्यानंतर आपल्याला बलिदान भवन दाखवलं जात नाही. आजच्या शेखर 64 मध्ये तर नको, बलिदान भवनची माहिती हवी असेल तर माझ्या काश्मीर या पुस्तकामधला त्यातला लेख जरूर वाचा, ती दाखवली जात नाहीत. पण आपण बालीमध्ये जातो त्यावेळेला मात्र ही हिंदू देवळं दाखवली जातात. फक्त बाली आणि जम्मू किंवा बाली आणि काश्मीर खोरं याच्यामधल्या 2 देवळांमधलं एक साम्य मात्र मला सांगितलं पाहिजे की ती देवळं आहेत पण तिथे प्रत्येक ठिकाणी मूर्तीची पूजा केली जाते असं नाही. ही मंडळी नास्तिक आहेत अशातला भाग नाही, पण मूर्तीपूजेपेक्षा सुद्धा निसर्ग तत्व पूजेवरती त्यांचं खूप महत्व किंवा महात्म्य आहे. आणि त्यामुळे मी मगाशी ऑफरिंगचं सांगितलं ते वर्णन आहे की देवतेची पूजा म्हणजे वृक्षाची पूजा आहे, देवतेची पूजा म्हणजे वेलींची पूजा आहे, देवतेची पूजा म्हणजे फुलांची पूजा आहे, देवतेची पूजा म्हणजे फळांची पूजा आहे. हे बाली आणि काश्मीर संस्कृतीमधलं साम्य आहे. आणि त्याच्याच बरोबरीने दुसरी गोष्ट त्यामुळेच असेल कदाचित की बहुतांश देवळांची बाली आणि जम्मू काश्मीरमध्ये मंदिराच्या बाहेरनच दर्शन घ्यावं लागतं, कारण आत मूर्ती नसते असं नव्हे पण ती पूजेतलीच असते असं मात्र नाही, हे गणित लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्याच बरोबरीनं बाली आणि काश्मीर यांच्यामधलं एक अत्यंत महत्वाचं साम्य म्हणजे दोन्ही ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनाचा असलेला कणा. पर्यटन हे तिथलं उत्पन्नाचं बहुतांश मोठ्या प्रमाणावरचं साधन आहे. या 2 ठिकाणांचा बाली आणि काश्मीर मधला अजून एक साम्य म्हणजे कारण वेगवेगळी आहेत, इतिहासाच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती ती जन्माला आलेली आहेत. काही प्रमाणामध्ये भौगोलिकता आणि तिथली राजवट ही त्याची कारण आहेत, पण दोन्ही अर्थव्यवस्था या स्त्री केंद्रित किंवा स्त्री प्रधान आहेत.
बालीमध्ये पर्यटनाच्या बाबतीत हे आहे आणि काश्मीरमध्ये दहशतवादाची ती देणगी आहे. कारण घरातले पुरुष एकतर लष्करात तरी आहेत किंवा दहशतवाद्यांकडनं मारले तरी गेलेत. अशी कोणतीही पार्श्वभूमी बालीला नाही. परंतु बालीमध्ये आजही स्त्री प्रधान अर्थव्यवस्था आहे. आणि त्याचं मी तिथे चौकशी केल्यानंतर कळलेलं कारण असं आहे की जसं आपल्याकडे केरळमध्ये किंवा जसं आपल्याकडे नॉर्थ ईस्टच्या 7 राज्यांमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे, तशी बालीमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे. काश्मीरमध्ये आज स्त्रीप्रधान अर्थव्यवस्था असेल, पण काश्मीरमधली कुटुंब संस्था ही मातृसत्ताक पद्धतीची नाही. हा बाली आणि काश्मीरमधला फरक आहे. पण बाली आणि काश्मीरमधला अजून एक फरक लक्षात घेतला पाहिजे की दिसायला तसं साम्य आहे, पण त्याच्या वृत्तीमध्ये मात्र फरक आहे. बाली आणि विशेषतः जम्मू याच्यामधली बहुसंख्य जनता ही हिंदू आहे. पण तरी सुद्धा जम्मूमध्ये असलेल्या इतक्या काळांच्या विशिष्ट धार्मिकतेमुळे, काही विशिष्ट राजकीय कारणांमुळे आपण हिंदू आहोत असं फार मोकळेपणाने सांगितलं जात नाही. याच्या बरोबर उलटी परिस्थिती बालीमध्ये आहे. बालीमध्ये जेव्हा तुम्ही फिरत असता त्यावेळेला ज्या हॉटेलमध्ये तुम्ही राहताय, ज्या हॉटेलमध्ये तुम्ही खायला गेलाय, ज्या व्यावसायिकाच्या कारमधनं तुम्ही फिरताय, त्याच्या जर लक्षात आलं तर तो पटकन तुम्हाला विचारतो तुम्ही हिंदू आहात का? आणि आपण जर होकारार्थी उत्तर दिलं तर तो फार मोकळ्यापणाने तोही हिंदू आहे असं सांगितलं जातं. आणि मग असं सांगत असताना एकदा काही शब्दांची, भावनांची, धर्मांची चौकशीची देवाणघेवाण झाली की मग तो जाता जाता रस्त्याने सांगायला लागतो, बघा या चौकातला भरताचा पुतळा बघा, या चौकातला शत्रुघ्नचा पुतळा बघा, या चौकातला जटायूचा पुतळा बघा. हा अनुभव आपल्याला बालीमध्ये येतो पण काश्मीरमध्ये येत नाही. त्यामुळे काही साम्य, काही विरोधाभास. त्याची कारणं वेगळी, त्याचा इतिहास वेगळा, त्याचा परिणाम वेगळा. हे जरी असलं तरी अशी तुलना करावी असा मात्र विचार जरूर मनामध्ये येतो. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं, वेगवेगळ्या बाजूनं काश्मीरकडे बघण्याचा प्रयत्न म्हणजे माझं काश्मीर हा पुस्तक. आणि त्या विषयाकडे शब्दांकनाच्या दृष्टिकोनातनं पाहायचं म्हणून शेखर 64चा आजचा विषय बाली आणि काश्मीर. मनपूर्वक धन्यवाद. शेखर 64.